कोरेगावच्या बाह्यवळणी मार्गांची कामे हाती घ्या. नामदार अजितदादांच्या सूचना. नामदार महेश शिंदेंच्या पुढाकाराने वाहतूक कोंडीवर मार्ग. सातारा लातूर महामार्गावर कोरेगाव शहरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात लक्षात घेऊन पुढील 30 वर्षाचा विचार करून लासूर ते कुमटे आणि लासूर कुमटे वडाची वाडी दोन्ही बाह्यवळण मार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लावा असे निर्देश उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी दिले. कोरेगाव तालुक्यातील सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गासह विविध रस्ते प्रकल्पांच्या अनुषंगाने कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नामदार अजितदादा पवार यांनी सर्वच रस्त्यांचा बारकाईने आढावा घेत निर्देश दिले. यावेळी नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रकाश गुप्ता, ग्रामविकासचे रस्ते प्रकल्पाचे सचिव सतीश चिखलीकर, बांधकाम विभागाचे रस्ते प्रकल्पाचे सचिव सदाशिव साळुंखे हे उपस्थित होते. साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होत्या. नवीन पुलांची आणि उड्डाण पुलांची होणार उभारणी. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर चिमणगाव फाटा येथे जड वाहतुकीसाठी उड्डाण पुलाची उभारणी करणे. कोरेगाव शहरात उड्डाण पूल उभारणे. तिळगंगा नदीवर साखळी पूल येथे नवीन पुलाचे काम मार्गी लावणे. लासूर येथील पुलाची उंची वाढवणे. कोरेगाव रेल्वे स्टेशन नजीकच्या पुलाची उंची वाढवणे. कोरेगाव शहरासह ड्रेनेजसाठी विटांच्या चेंबरचे कॉन्क्रिटीकरण करणे या कामांचा आढावा घेऊन निर्णय घेण्याचे आदेश नामदार अजितदादांनी दिले. त्याचबरोबर क्षेत्र माऊली ते संगम माऊली दरम्यान नवीन पुलाची उभारणी करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाड येथे वेण्णा नदीवर आणि वडूत येथे कृष्णा नदीवर नवीन पुलांची पुनर्बांधणी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कोरेगाव फलटण तालुक्याला जोडणारा महत्त्वपूर्ण आणि गेल्या अनेक वर्ष वन विभागाच्या नियम अटी शर्तीमध्ये अडकलेल्या रेडेघाट मार्गाची तातडीने पाहणी करून आराखड्यासह खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचा सूचना अजितदादा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत नामदार महेश शिंदे यांनी सांगितले की फलटण, खटाव, कोरेगाव आणि सातारा या चारही तालुक्यांसाठी फायदेशीर असलेल्या रेडेघाट प्रकल्पावर लक्ष देणे नितांत गरजेचे आहे. फलटण सातारा मार्गावरील वाढती वाहतूक, रहदारी आणि अपघात टाळायचे असतील तर रेडेघाट मार्गाचा विषय मार्गी लावणे आवश्यक आहे. रेडेघाटाचे काम पूर्ण केल्यास कोरेगाव ते फलटण अंतर कमी होणार आहे. अवघ्या पाऊण तासात दोन्ही शहर एकमेकांना जोडली जातील असे नामदार महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.